नमस्कार, मी अश्विनी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे झणझणीत मटण रस्सा. एकदा माझ्या पद्धतीने बनवून बघा. माझ्या घरची रेसिपी आहे. चला मग रेसिपीला सुरुवात करू. अर्धा किलो मटण घ्यायचं. स्वच्छ व्यवस्थित धुवून घ्यायचं. वाटणासाठी लागणारं साहित्य: खोबरं, कांदा, लसूण, अद्रक. फोडणीसाठी लागणारं साहित्य बघा. मीडियम आकाराचा कांदा, कढीपत्ता आणि मिरची. गॅसवरती कुकर ठेवायचा. कुकरमध्ये तेल गरम झाले की आपण त्याच्यामध्ये कांदा टाकायचा. कांदा छान परतला की त्यात मिरची टाकायची, कढीपत्ता टाकायचा. सर्व काही व्यवस्थित परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये व्यवस्थित सर्व काही परतून झाले की आपण त्याच्यामध्ये टमॅटो टाकणार आहेत. टमाटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अर्धा चम्मच हळदी टाकायची. चवीनुसार मीठ टाकायचं. सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं. सर्व व्यवस्थित मिक्स झालं की आपण त्याच्यात धुतलेलं मटण टाकायचं. तेही सर्व काही व्यवस्थित छान प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायचं. मटण आपलं मिक्स परतल्यानंतर कुकरवर एक ताट ठेवायचं. त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. पाणी गरम झालं की ते पाणी आपण मटणमध्ये टाकून द्यायचं. आता सर्व काही एकदा मिक्स करून घ्यायचं. कुकरला झाकण लावून 4 शिटी करून घ्यायच्या. गॅसवर तवा ठेवायचा. तवा गरम झाला की आपण त्याच्यात कांदा टाकायचा. कांदा थोडासा गरम झाला की त्याच्यात तेल टाकून सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. कांद्याचा कलर बदलला की आपण त्याच्यामध्ये खोबरं टाकायचे, अद्रक टाकायची, लसूण टाकायचा. सर्व काही व्यवस्थित मिक्स परतून घ्यायचं. सर्व काही कलर बदलेपर्यंत परतून घ्यायचं. सर्व काही व्यवस्थित परतलं आहे, पाहू शकता. आता हे थंड करून घ्यायचं. थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात त्याला हे करायचं आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची. व्यवस्थित बारीक पेस्ट करून घ्यायची. आता आपल्या शिट्या झालेल्या आहेत, पाहू शकता. आपलं मटण शिजलेलं आहे. बघा, आपलं व्यवस्थित मटण शिजलेलं आहे. आम्ही ह्याला अळणी बोलतो. तुम्ही काय बोलता कमेंटमध्ये नक्की सांगा. आता गॅसवर एक टोप ठेवायचा. टोपामध्ये तेल टाकायचं. तेल गरम झालं की त्यात खडे मसाले टाकायचे. जिरी, काळी मिरी, लवंग, दालचिनी. मसाले परतले की त्याच्यात कांदा टाकायचा. मीडियम आकाराचा एक कांदा बारीक भाजून घ्यायचा. कढीपत्ता टाकायचा. तेजपत्ता टाकायचा. सर्व काही व्यवस्थित परतल्यानंतर त्यात अर्धा चम्मच हळदी टाकायची. धना पावडर टाकायची 1 चम्मच. जिरा पावडर टाकायची अर्धा चम्मच. घरगुती मसाला टाकायचा 2 चम्मच. मटण मसाला टाकायचा 1 चम्मच. सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आपण शिजवलेलं मटणचं थोडंसं रस्सा ह्याच्यामध्ये टाकायचा. त्यानंतर आपण जे वाटण केलेलं ते टाकून घ्यायचं. सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. थोडंसं ह्याच्यात पण आपण शिजवलेलं मटणचा रस्सा टाकायचा. सर्व काही व्यवस्थित शिजल्यानंतर पाहू शकता, ह्याला छान प्रकारे तेल सुटलं आहे. तेल सुटल्याचा अर्थ आपला मसाला छान भाजला गेलाय. आता आपण शिजवलेलं मटण टाकायचं त्याच्यात. पहिले मटण टाकायचं, मग त्याच्यानंतर शिजलेलं उरलेलं पाणी टाकायचं त्याच्यात, म्हणजे रस्सा. गरम मसाला टाकायचा, कोथिंबीर टाकायची
आणि सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असं सुक्कं मटणही खाऊ शकता. पण आपण रस्सेदार बनवणार आहे, तर आपण ह्याच्यामध्ये उरलेली अळणी टाकायचं. सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. एक उकळी आल्यानंतर तुम्हाला हवं तितकं तुम्ही रस्सा बनवू शकता, पण रस्स्याला हमेशा गरम पाणी टाका. उकळी आल्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाका. बघा आपलं झणझणीत मटण रस्सा तयार आहे. अशाच रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका.